आगामी अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आघाडीचे अर्थतज्ज्ञ आणि नीती आयोगाच्या सदस्यांसोबत करणार चर्चा. भारतातून ऑस्ट्रेलियाला निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर येत्या 1 जानेवारीपासून कुठलंही शुल्क आकारलं जाणार नसल्याची वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची माहिती. मुंबईत भांडूप रेल्वे स्थानकाबाहेर गर्दीत शिरलेल्या मिनी बसचे 4 बळी, 9 जखमी. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी भारतीय प्रशासन सेवेतले अधिकारी विवेक लक्ष्मीकांत भीमनवार यांची नियुक्ती. मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीच्या जागा वाटपाचं सूत्र निश्चित. भाजप 137 तर शिवसेना 90 जागांवर लढणार. नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती तर भाजप स्वबळावर. कोल्हापुरात भाजपा 36, शिवसेना 30 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 15 जागा लढवणार. मात्र सांगली मिरजमध्ये शिवसेनेची स्वतंत्र लढत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेन्स्की यांची शांती योजनेच्या बहुतांश अटींवर सहमती. अमेरिकेकडून किमान 15 वर्षांच्या सुरक्षेची हमी. आणि भारत आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघांमध्ये सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला अंतिम सामना आज थिरुवनंतपुरम इथं होणार.